मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊतांमध्ये 20 मिनिटं चर्चा, तर काल रात्री उशिरा एका खासगी कार्यक्रमात दोन्ही नेत्यांची भेट झाली होती। अतिवृष्टीनंतर महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी प्रस्ताव केंद्राकडे पाठवला होता। सरकारने 27 तारखेला केंद्राकडे प्रस्ताव पाठवला होता। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांची लोकसभेत माहिती। राज्याने केंद्राकडे एक प्रस्ताव आधीच पाठवला, त्यानंतरच केंद्राच्या पथकाने पाहणी केली। मदत आणि पुनर्वसन प्रधान सचिव यांची माहिती। तर दुसऱ्या पायाभूत सुविधांच्या प्रस्तावावर उद्या दिल्लीमध्ये बैठक असल्याचीही सचिवांची माहिती। राज्य सरकारकडून केंद्राला आता मदतीचा प्रस्ताव पाठवण्यात आला। प्रस्तावानंतरच या ठिकाणी नुकसानीची पाहणी, मदतीच्या प्रस्तावासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्टीकरण। निवडणूक आयोग कुठल्या तरी पक्ष कार्यालयामध्ये बसून निर्णय घेतोय की काय? आयोग कुणाच्या तरी इशाऱ्यावर काम करतोय असं वाटतं। भास्कर जाधवांची निवडणूक आयोगावर टीका। राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचं कामकाज केवळ एक आठवडा चालणार। 8 ते 14 डिसेंबर या दरम्यान चालणार हिवाळी अधिवेशन। रविवारी सुद्धा अधिवेशनाचं कामकाज सुरूच राहणार। विधान परिषद आणि विधानसभेला विरोधी पक्षनेतेपद द्या। विधिमंडळ कामकाज सल्लागार समिती समोर भास्कर जाधवांची मागणी। उपमुख्यमंत्रीपद संविधानिक नाही, पण विरोधी पक्षनेतेपद संविधानिक। भास्कर जाधवांची प्रतिक्रिया। पंतप्रधान मोदींचा चहा विकतानाचा एआय व्हिडिओ काँग्रेसकडून पोस्ट, तर व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या काँग्रेसला सुद्धा भाजपचं प्रत्युत्तर। गरिबीतनं वर आलेल्या पंतप्रधान मोदींना काँग्रेस स्वीकारण्यास तयार नाही, भाजपचं काँग्रेसला प्रत्युत्तर। साधू संतांचा अपमान सहन करणार नाही, सयाजी शिंदेंनी पॉलिटिकल पिठलं घालण्याचं काम करू नये। सयाजी शिंदेंनी साधू संतांबद्दल केलेल्या वक्तव्यावर सदावर्तेंचा इशारा। तर साधू आले गेले काही फरक पडत नाही, सयाजी शिंदेंनी केलं होतं वक्तव्य। तपोवनातील वृक्ष पुनर्रोपणासाठी आता कोटी रुपयांचं यंत्र खरेदी करण्याचा घाट। यंत्र खरेदीसाठी पालिका प्रशासनाकडून प्रस्ताव तयार केल्याची माहिती। वृक्षतोडीला विरोध असताना पालिकेकडनं यंत्र खरेदीची तयारी। वृक्षतोडीला पर्यावरणप्रेमींचा विरोध अद्यापही कायम। काही लोक राजकीय कारणानं पर्यावरणवादी झालेत। जास्तीत जास्त झाडं कशी वाचवता येऊ शकतात या संदर्भात विचार सुरू। तपोवनमधील वृक्षतोडीवर होणाऱ्या टीकांना फडणवीसांचं उत्तर। सर्व नगर परिषदा आणि नगरपंचायतींचा निकाल 21 डिसेंबरला, तर 24 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसह काही प्रभागांमधील निवडणुका या 20 डिसेंबरला होणार। निवडणुका पारदर्शी होण्यासाठी एकत्रित मतमोजणीचा मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा निकाल। नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांवर सामनात्मक टीका, तर निवडणुकीचा खेळखंडोबा आणि दिवसही वैऱ्याचा। मतमोजणी 19 दिवस पुढे गेल्यानंतर रात्रच नव्हे दिवसही वैऱ्याचा, सामनात्मक टीका।